नमस्कार मित्रांनो, शेळीपालनाची सुरुवात तर तुम्ही नक्की केली असणारच. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ओला चारा आणि चारा नियोजनमध्ये आपण आज महत्त्वाचा एक टॉपिक बघणार आहोत की सुका चारा. तर मित्रांनो, जसा शेळीसाठी ओला चारा महत्त्वाचा आहे तसा सुका चारा पण त्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. सुका चारा देणे खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, का सुका चारा द्यायचा? त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या पचन सुधारण्यासाठी सुका चारा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ज्यावेळी काय होते, आपण ओला चारा त्यांना जास्त प्रमाणात देतोय त्यावेळी काय होते, त्यांना जुलाब वगैरे लागण्याची शक्यता असते. म्हणून सुका चारा पण देणं गरजेचं आहे. जितकं ओला चाऱ्याला महत्व आहे तसं सुका चाराला पण त्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्व आहे मित्रांनो. आणि सुका चारा म्हणजे तुम्ही कोणता चारा देऊ शकताय? तर मित्रांनो, तुम्ही देऊ शकताय पहिला मत आहे तुरीचं बुसकट, त्यानंतर तुम्ही हरभरा बुसकट देऊ शकताय, उडीद बुसकट देऊ शकताय, ज्वारीचं कडब्याचं बुसकट देऊ शकताय. अशा प्रकारे जे तुमच्या भागात कमी रेटमध्ये ज्या सीझनला मिळतो तो तुम्ही म्हणजे सुका चारा देऊ शकताय. आणि सुक्या चारामध्ये महत्वाचं मित्रांनो काय, एक मिनिट. तर मित्रांनो, हे आहे बघा, मी सुक्या चाऱ्यामध्ये शेळीशी देतोय बघा, हे तुरीचं बुसकट आहे. अत्यंत त्यांच्या आवडीचं आणि एकदम आवडीने खातात असंही बुसकट आहे. आणि तुम्ही ह्यामध्ये मग बाकी आणि मिक्स करून देऊ शकताय. आणि ते मी किमान म्हणजे जे ओला चारा आहे तो 60% आणि सुका चारा 40% तर मी यांना सुका चारा अशा प्रमाणे देतोय. आणि यांचं आवडीचं आणि ह्यांचं पचन बी सुधारतं. आणि यानं काय होते की सुका चारा यांनी जर खाला की पाणी पण पितात, म्हणजे तुमचं आरोग्य ठीकठाक राहते. असा हा सुका चारा त्यांच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी खूप गरजेचा आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्या भागात कोणत्या सुका चारा आहे त्या सीझननुसार घेऊ शकताय, पण सुका चारा देणे खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला दाखवतो कशा आवडीने खातात बघा. स्टॉप करतो.